म्हणजे स्वराज्याचे सगळ्यांना. चारही साईडून कोंडी करायची आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडायचं, हे औरंगजेब प्लॅन करतो. असा प्लॅन करतो. आणि आता होतं काय, स्वतःचा मुलगा हम्म. शाह आलम याला तो 1.5 लाखाचं सैन्य देतो आणि सांगतो तो दक्षिणेतून संभाजी महाराजांवर चालून जायचा. उत्तरेकडून 30,000ची फौज घेऊन शहाबुद्दीन खान येतो. आणि या पिरियडमध्ये छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यामध्ये व्यस्त असतात. म्हणजे गोव्याचे पोर्तुगीजांसोबत लढत असतात. आणि पोर्तुगीज व्हाईसरॉय, तेव्हा व्हाईसरॉय म्हणजे जसा औरंगजेब आलमगीर बोलतात तसं पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय, त्यांचा बादशाह पोर्तुगीजांचा, ठीक आहे, त्याच्याशी लढण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्या पोर्तुगीजच्या व्हाईसरॉयला एवढा लोळवलाय की म्हणजे अक्षरशः त्याची दयनीय अवस्था झाली. आणि तो त्याची राजधानी, गोव्याची राजधानी तो दुसरीकडे शिफ्ट करायचा प्लॅन करतो. एवढे म्हणजे ती अवस्था, म्हणजे गोव्याला छत्रपती संभाजी महाराज आपला स्वराज्याचा भगवा फडकवणारच होते. पण तेवढ्यात औरंगजेब अशी चाल खेळतो आणि स्वतःच्या पोराला ती फौज घेऊन महाराजांवर आक्रमण करायला पाठवतो.